ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन बेसिक टर्म्स आपण अगदी सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. एखाद्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन जर ऍड होत असेल, जसं या ठिकाणी Mg+O2 ऑक्सिजन ऍड होत आहे, ऑक्सिजन कंबाईन होत आहे, त्यापासून आपल्याला ऑक्साईड मिळत आहे, त्यामुळे ह्या रिॲक्शनला मी बोलणार ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शनला आपण अजून असंही मेन्शन करू शकतो, सपोज एखाद्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन रिमूव्ह होत असेल, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन जर असेल त्या रिॲक्शनला सुद्धा आपण बोलतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मॅग्नेशियम हायड्रेट H2 बाहेर पडत आहे, हायड्रोजन रिमूव्ह होत आहे, त्यामुळे या रिॲक्शन सुद्धा आपण बोलणार ऑक्सिडेशन रिॲक्शन. याच्या ऑपोजिट असतं रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एखाद्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ऍड होत असेल तर त्या रिॲक्शनला आपण बोलतो रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन इज रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. एखाद्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे, जसे या ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला बाहेर पडताना दिसत आहे, सो ही सुद्धा झाली रिडक्शन रिॲक्शन. या दोन्ही रिॲक्शन आपण इलेक्ट्रॉनच्या टर्ममध्ये सुद्धा मेन्शन करू शकतो. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन लूज केले जातात, रिडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन गेन केले जातात. आता हे आपण कसं लक्षात ठेवणार? यासाठी तुम्हाला दोन वर्ड लक्षात ठेवायचे आहे, ऑइल आणि रिग, OIL आणि RIG. सो हे कशासाठी? हे फक्त इलेक्ट्रॉनसाठी. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स.